नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा, कापडणे येथे वीर एकलव्य संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन। जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधत 31 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत वीर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आदिवासी अधिकार अभियान राबवण्यात येत आहे। या अधिकाराच्या निमित्ताने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी सभापती तथा राज्यमंत्री दर्जाप्राप्त माननीय शिवाजीराव ढवळे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत कापडणे येथे वीर एकलव्य संघटनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीत आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, संघटन, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच आगामी काळात संघटनेची दिशा आणि जन आंदोलनाची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी मार्गदर्शन करताना शिवाजीराव ढवळे म्हणाले, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 91,000 आदिवासी मतदान आहे। योग्य नियोजन, संघटन आणि समाजाची एकजूट साधल्यास भविष्यात आदिवासी समाजाचा आमदार निवडून आणणे शक्य आहे। यासाठी प्रत्येक गावात संघटना सक्षम करणे ही काळाची गरज आहे। सदर कार्यक्रम वीर एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, ॲडव्होकेट राजनदादा वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष कमलदादा सोनवणे, लक्ष्मण तात्या वाडिले, कापडणे शाखाध्यक्ष जितेंद्र आहिरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, अधिकार भील, काशीनाथ भील, प्रवीण भील, नाना भील, दीपक भील, सुनील भील, महेंद्र भील, संजय भील, बुटा भील, सरपंच अक्काबाई भील, उपसरपंच हरीश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी समाजाच्या हक्कासाठी, सामाजिक न्यायासाठी, शिक्षण, रोजगार व सर्वांगीण विकासासाठी वीर एकलव्य संघटना अधिक व्यापक पातळीवर कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना शिवाजीराव ढवळे साहेब म्हणाले की एकलव्य संघटनेच्या माध्यमातून जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवरती 31 जुलै ते 10 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करून आणखी 2 दिवस असा जवळपास 10 दिवसाचा आदिवासी अधिकार अभियान या नावाने आम्ही उत्तर महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यामध्ये, काही गावामध्ये, काही भागामध्ये लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आणि महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या सहकार्याने त्या बाबतीतलं चांगलं नियोजन केलेलं आहे। कुठं छोटे कार्यक्रम होतील, कुठं मोठे कार्यक्रम होतील, कुठं मिटिंगा होतील, पण साधारणपणे या पाठीमागचा उद्देशच आहे की एकतर त्याच्यातनं संघटनात्मक बांधणी करण्याचा एक उद्देश आहे, नवीन सुशिक्षित तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, विभागीय पातळीवरती या समूहातलं नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीनेही हा दौरा महत्त्वाचा आहे। आणि तिसरी गोष्ट की अनेक वर्षापासून आदिवासी समाजाच्या हक्कासाठीच्या अधिकारासाठी लढतो आहे, जल, जंगल, जमीन यासहित अन्याय अत्याचाराचा, दर्जेदार शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा हा सगळा संवाद या दौऱ्याच्या निमित्तानं व्हावा आणि यातून एक मोठं आंदोलन उभा राहील या हेतूने, या दृष्टिकोनातनं हा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला निश्चित खात्री आहे की याला चांगला प्रतिसाद। आज धुळे जिल्हा, धुळे ग्रामीणमध्ये आजचा दिवस होता। 2 दिवस मुसळधार पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा रद्द झाला। उद्या धुळे शहरामध्येही कार्यक्रम आहे आणि परवापासून जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, या सगळ्या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट व्यवस्था आमच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची केलेली आहे आणि निश्चित त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे।